राहुरी पोलीस आणि अहिल्यानगर पोलिसांनी बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश करत तिघा सराईतांना गजाआड केला आहे। तब्बल 70 लाखांचा मुद्देमाल आणि नोटा छापायचं सगळं साहित्य जप्त करण्यात आलंय। काल रात्री 9:30च्या सुमारास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि त्यांच्या पथकाने नगर मनमाड रोडवर सापळा लावून पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार 33 वर्षे राहणार सोलापूर, राजेंद्र कुंडीबा चौघुले 42 वर्षे राहणार कर्जत जिल्हा अहिल्यानगर आणि तात्या विश्वनाथ हजारे 40 वर्षे राहणार पाटेगाव तालुका कर्जत या तिघा संशयितांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून बनावट नोटा आणि मोबाईल सापडले। तपासात आरोपींनी टेंभुर्णी येथील शीतल नगर भागात भाड्याचं घर घेऊन नोटा छापण्याचा अड्डा थाटल्याचं उघड झालं। तेथून 500 आणि 200 रुपयाच्या 46.30 लाखांच्या नोटा, 18 लाख किमतीचे अर्धवट छापलेले बंडल, प्रिंटर, झेरॉक्स, कटिंग मशीन, लॅमिनेशन मशीन असा 70.73 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। यातील मुख्य आरोपी पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार याच्यावर याआधीही सोलापूरच्या कुडूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता आणि तो 22 महिने तुरुंगात होता। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर अधीक्षक वैभव कलुबमरे, उपविभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात झाली। या बनावट नोटा टोळीच्या मागे आणखी कोणाचा हात आहे का? किती नोटा बाजारात सोडल्या याचा तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। काल दिनांक 28 जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकलवरती कोणी संशयित 3 जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा असण्याची शक्यता आहे। राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्या बॅगेमध्ये बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या। त्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंभुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत। तत्काळ हे पथक जे आहे ते रात्रीच टेंभुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं। त्यामध्ये मग झेरॉक्स मशीन आहे, जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते आहे, काउंटिंगसाठी मशीन आहे, हे सगळं जे काही मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं। नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला, कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः 66 लाख रुपयाच्या बनावट नोटा, मग 500 रुपये डिनॉमिनेशन, 200 रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा, काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या नाहीत, अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत। हे जे 3 आरोपी आहेत ते एक म्हणजे एक सोलापूर जिल्ह्यातला राहणार आहे, 2 कर्जतचे राहणारे आहेत। या तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत।